शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय हे कुंडलिका वरदे हरि विठ्ठल सिद्धानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान कैलास राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माथे मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवितो मी मस्तक त्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोरी हरि ओम तत्सत हरि ओम सचितानंद भगवान की जय। आज भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात होऊन आतापर्यंत आपण 12 श्लोकाचं विवेचन केलेलं आहे। या श्लोकामध्ये सांख्ययोग सांगितलं आहे। भगवंतानं अर्जुनाला मोहातून निघण्याकरता ज्यावेळेस ज्ञानाचं प्रतिपादन करायचं त्यावेळेस थोडं अज्ञानी होऊन मीच होऊन पांडवा करती माझी सेवा अगदी अज्ञानी हे तर चौथ्याची ठाई काहीच करणे नाही ही चौथ्याची जी भूमिका आहे। पण अज्ञ लोकांना जे या शरीरालाच मी समजलेले आहे, या देहालाच मी समजलेला आहे आणि या देहाचा मागं पुढं त्याग झाल्यानंतर जे शोक करत आहेत ते शोकाबद्दल काल सांगितलं अचोशोसून अचोस्तम गतासून गतासूनच्या नावानं शोचिंती पंडित गतासून जे गेलेले आहेत जे जाणारे आहेत या जाणाऱ्याबद्दल शोक करायचा नाही। कारण ज्यावेळेस हे शरीराची निर्मिती झाली, काल आपला विषय झाला थोडासा ओझरता सांगितला होता की शरीर निर्माण झालं ते एका बिंदूपासून निर्माण झालं आणि बिंदूपासून निर्माण होता 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 ते जन्मते वेळेस 2.5-3 किलोचं राहिलं, 2.5 किलोच्या पुढे राहिलं आणि असं होता होता त्याच्यात परिवर्तन होत गेलं। अगोदर 1-1.5 फुटाचं, 1.5-2 फुटाचं, 3-4 फुटाचं, 5 फुटाचं, 10 फुटाचं वजन वाढत 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 जाऊन त्याच्यामध्ये परिवर्तन होत गेलं। कारण ज्या वस्तूमध्ये परिवर्तन होत गेल्यानंतर परिवर्तित जी वस्तू आहे तिचा कधीही नाश आहे आणि नाश असल्या कारणामुळं मग नाश कशाचा आहे? जे परिवर्तन होतं त्याचा नाश आहे। पण ज्याच्यामुळं ते परिवर्तित होत चालतं, आता हे परिवर्तित का होतं तर याच्या ठिकाणी स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, महाकारण देह असे 4 देहाची संगती लावलेली आहे। तर मग 4 देहाची संगती ज्यावेळेस लावली स्थूल शरीराचं तर त्याच्यात परिवर्तन होतं, पण त्याच्यात
या स्थूल शरीराशीच सूक्ष्म शरीरानं तादात्म्य केले. तादात्म्याचा अर्थ असा आहे की त्याची संगती केली, इतकी संगती केली की त्याला सूक्ष्म शरीराला लागणारे जे भोग आहेत ते स्थूल शरीरावरती घेतल्यानंतर जरा विषय क्लिष्ट आहे, अवघड थोडसा. आपल्याला जे तहान लागती ती या शरीराला लागत नाही. आपल्याला जे काही पाहावंसं वाटतं ते या शरीराला नाही पाहावंसं वाटत. या शरीरा ठिकाणी याच्या ठिकाणी असणारं सूक्ष्म शरीर, त्यालाच वासनात्मक शरीर म्हटलेलं आहे. त्या शरीराला सर्व गोष्टीची अभिलाषा आहे आणि अशी अभिलाषा त्याला सूक्ष्म शरीर म्हटलं. ते या शरीराशी अगदी इतकं तादात्म्य केलं की ते असं समजायलाच तयार नाही की मी याच्यापासून वेगळा आहे. म्हणून आहे तो वेगळा, ते शरीर ह्या शरीरापासून वेगळं आहे. ते सुखदुःखाचे भोगते, जन्मांतराचे भोगते. कोण भोगत? हे सूक्ष्म शरीर, कारण शरीर. महाकारण शरीर नाही. महाकारण शरीर आपले याचा वेगळा विषय, तो गीतेच्या 15व्या अध्यायात तुम्हाला ऐकायला भेटलं. तर हे स्थूल शरीराचा या ठिकाणी भगवान म्हणतात, अर्जुना देहोस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिस धीरस्तत्र न मुह्यति. हे अर्जुना, देह धारणारा मनुष्याकरता जसं काल, कंपन, जवानी, बालपण, जवानी आणि वृद्धावस्था होती, असंच देहांतरकी प्राप्ती, नंतर देहांतराची प्राप्ती होती. देहांतर म्हणजे आपल्याला ह्या देह सोडून जावा लागतो, प्राप्ती होती. आणि याच्या विषयामध्ये मनुष्य असा मोहित झालेला आहे, इतका मोहित झालेला आहे की तो या शरीरालाच सर्व पाहिजे असं म्हणून याची अपेक्षा पूर्ती करण्याकरता याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या लागणाऱ्या वस्तू करता हा रात्रंदिवस अगदी रात्रंदिवस खटपट करतो. नाना प्रयत्न करून याची पूर्तता करण्याकरता तो धडपडत असतो. मग हा देहधारी, देहेनोस्मिन् यथा देहे, आता याच्या देहामध्ये हा देह कसा आहे तर शरीराची जी अवस्था होत चालते, पहिली कुमार अवस्था आहे. कुमार अवस्थेमध्ये ज्ञानाचा काहीही पत्ता नाही. त्याला काय घ्यावं, काय करावं, कसं बसावं, कसं बोलावं, अशी शिशूची अवस्था आहे, बारीक छोट्या मुलाची अवस्था आहे. त्याला काहीच नाही. त्याला सांभाळायचं काम आपण करायचं असतं. पण त्याच्यामध्ये असणारा जो सूक्ष्मदेह आहे तो बी तेवढाच झालेला आहे. तो काही त्याला जशा जशा अपेक्षा असतील त्या अपेक्षाप्रमाणे, कारण तो जो देह आहे तो सावयव असा नाही आहे. स्थूल देह हा सावयव आहे. याला इंद्रिय आहेत, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, असं सगळे पंच इंद्रिय याला आहेत. कशाला? या स्थूल देहाला. पण पंच इंद्रिय जर याला असेल, पण या पंच इंद्रियापासून होणारा जो फायदा आहे, जी अभिलाषा आहे, ती ह्या शरीराला नाही मिळत. तुम्ही सोन्याची अंगठी घातली, ते शरीराला सुख, मनाला सुख, बुद्धीला सुख, सूक्ष्म देहाला सुख. चांगल्या प्रकारचा शर्ट घातलेला आहे, ह्या शर्टाचं सुख कोणाला? शरीराला. मन हे असे
हे सावयव नाहीये, म्हणजे याला आकार नाही, अति चंचल आहे, सूक्ष्म देह आहे, याला बी काही आकार नाही. पण या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी एक वासना आहे, अभिलाषा आहे, आणि ती अभिलाषा त्याला पूर्तता करून घ्यायची असेल तर ती त्याला पूर्तता तशी करता येत नाही, तर ती सूक्ष्म देहाच्या, ज्याला तादात्म्य आपण म्हणतो, ज्याला संगती म्हणतो. उदाहरणार्थ, एका मुलाला एक मुलगी बघण्याकरता पाहुणे आलेले आहेत. मुलगी बघितली, मुलाला मुलगी पसंत पडली, मुलगाला मुलगी जाऊन बघितली, त्यालाही पसंत पडली. दोघांचा वांग निश्चय झाला, म्हणजे त्यांचं बोलणं सुद्धा झालं. आणि बोलणं झाल्यानंतर काही दिवसानंतर लग्न व्हायचं, पाणीग्रहण संस्कार व्हायचा. तर एखाद्याचा, कोणाचा तरी मुलीचा आहे, मुलीचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर या मुलाला सुख वाटलं असेल का? त्याला आनंद वाटला असेल का? त्याने तर अजून त्याच्याशी काही पाणीग्रहण संस्कार बी झाला नव्हता. ती मुलगी, तिचा स्वभाव कसा आहे, ती आपल्याला अनुरूप आहे किंवा नाही, आपल्या स्वभावाशी जुळती मिळती आहे किंवा नाही, हे सुद्धा बघितलं नाही. पण अपघात झाल्यानंतर त्याला इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं की तो धाय मोकलून रडायला सुद्धा लागला. की कारण का, फक्त वांग निश्चय झाला होता, पाणीग्रहण संस्कार होणार होता. म्हणजे इतकं तादात्म्य दोघांचं झालं. कशामुळं? बोलण्यामुळं. त्याचप्रमाणे ह्या स्थूल देहाला अजून पाहिलं बी नाही. स्थूल देहानं सूक्ष्म देहाला अजून पाहिलं बी नाही. कुठं पाहिलं त्यानं? कधी दिसला? कसा दिसला का तुम्हाला सूक्ष्म देह? हा असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे. पण तो आहे मात्र निश्चित. मग त्याला कसं ओळखायचं? तर त्याला ओळखून आपण त्याच्यापासून अलिप्त व्हायचे. देहस्मिन यथा देहे, जसं तो देहामध्ये आहे पण देहातून वेगळा आहे. तो सगळं ह्या स्थूल शरीराला इतकं नाचवतो, इतकं नाचवतो की याला भान सुद्धा ठेवीत नाही. त्याच्याकडून सगळं करतात, पुरा दामटं घेतो, त्याला काहीच ठेवीत नाही. इतका मोहानं, इतकं घराबद्दल मोह, पैशाबद्दल मोह, पत्नीबद्दल मोह, मुलाबद्दल मोह, परत त्याच्या नातेवाईकाबद्दल मोह, सगळ्याबद्दल त्याच्या असा मोह त्याला लावून देतो. आणि त्याला नुसतंच पुढं पळायला येतो. कोण पळतं? शरीर हे पळणारं नाही आहे, जड आहे. शरीर हे जड आहे, हे पळत नाही. पण याला पळायला लावतं. ते लावतं वाचनात्मक शरीर. आपली जिथं वाचना झाली तिथं मारलीच जा, तिथून जाणारच. मग सुंदर भजन ऐकायची इच्छा हो, वाचाय सुंदर नाट, हे ऐकायचा विषय झाला, कानाचा विषय झाला. भजन ऐकणं म्हणजे कानाचा विषय झाला. सुंदर पिक्चर पाहणं म्हणजे डोळ्याचा विषय झाला. तो डोळ्याचा विषय, काही डोळ्याचा विषय पाहणं. सुंदर झकासपैकी रसगुल्ले हे, गुलाबजामू हे, भाकरी वडे आहे, अगदी झकास रबडी हे, रसमलाई आहे, तोंडाला पाणी येऊन तेवढं का असं सुंदर सुंदर पक्वान नाही. तर म्हणतो आज काय बेत आहे झकास, त्याला चांगला ताव मारून घेऊ. म्हणजे रसनेचा सुद्धा त्या ठिकाणी तो जातो. ते याला काही भेटत नाही, पण ती रसना आहे, ती रसना प्रत्येकाची चव घेते. डोळे त्या दृश्याचं चव आनंद घेतं, कान त्या संगीताचा आनंद घेतं. आणि हे सगळं कान घेत नाही. कानाच्या ठिकाणी असणारी जी इंद्रिय शक्ती आहे, ज्याला आपण म्हणतो की याच्या 3 सांगडी आहे. पंच कर्मेंद्रिय हे कर्मेंद्रिय झालं,
पंच इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय. आता उदाहरणार्थ झकासपैकी असं सुंदर जेवण केले पण आपल्याला माहित नाही, पण नंतर कळलं की स्वयंपाक्यानं स्वयंपाक करता करता त्याला उलटी झाली आणि उलटी त्याची कधी कधी त्या भाजीत बी पडली, रसगुल्ल्यामध्येही पडली आणि जिलेबीवर बी काही शिंतोडी उडले. असं जर झालं तर ते रसगुल्ले, ती जिलेबी, ती भाजी खावं वाटेल का? मोठी गंमत आहे. अज्ञानामध्ये आनंद आहे का ज्ञानामध्ये आनंद आहे? अज्ञानामध्ये आनंद आहे. समजत नाही काही विकार, अज्ञानात काही समजत नाही. म्हणून अज्ञानी असल्या कारणामुळं जोपर्यंत यथार्थ वस्तूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आनंद आहे. आणि यथार्थ वस्तूचं ज्ञान जर झालं तर मग त्यात तो परमानंद आहे. हा आनंद तो परमानंद. कारण हे शरीर आपलं नाही हे समजणं. मग हे शरीर आपलं नाही तर मग हे कोणाचं आहे? मग या शरीराशी संबंध जो आहे, भोगाशी जो संबंध आहे हा सूक्ष्म देहाचा आहे, वासनात्मक शरीराचा आहे. मग आणि याच्यापेक्षाही हा संपूर्ण प्रत्येक भोगामध्ये, मी नेहमी सांग माझे सिद्धांत आहे माझा, भोगामध्ये सुख नाही त्यागात सुख आहे. आता सध्या तर आता या करोनाच्या परिस्थितीमध्ये जी 51 रुपयाला दारूची बाटली भेटत होती आता 500 रुपयाला झाली. तरी ते आमचे सगळे लोक सांगायचे ना तंबाखूची पुडी 10 रुपयाची पुडी ती 50 रुपयाला झाली. तरी त्याच्याकरता ते धडपड करतात, लांब लांब जाते, कुठून तरी झुंडून आणते. हे तर जीवनावश्यक वस्तू आहे, पण ह्या जीवनावश्यक नाही. दारू बी जीवनावश्यक नाही, पण लत लागलेली आहे. आणि ती कशाला लागलेली आहे? ती नाही घेतलं म्हणून शरीर मरणार आहे का? शरीर काही त्याला झिजणार आहे का? नाही, पण ती एक वासना ओढ झालेली. तर तो त्याच्याशी अति तादात्म्य केलं म्हणून तर अशी घटना घडली. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्ट, काही काही मुलं, काही काही वडील आपल्या मुलाचं, काही काहींचं आपल्या पत्नीवर इतकं अतोनात प्रेम असतं, तिनं जर देह ठेवला तर याची पार तळमळ 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 होते. इतका व्याकुळ होतो, इतका व्याकुळ होतो की हा सुद्धा जातो जातो. राजहंस जोडी म्हणजे तो सुद्धा. कारण जाणार हे प्रत्येक आहे. तर जाणार हे प्रत्येक आहे. शरीर हे सोडावं लागणार हे प्रत्येकाला आहे. पण ह्या शरीरावर, ह्या हाडामासाच्या शरीरावर आतोनात प्रेम करून लोटून द्या नुसती वडीत दिली होती बायका. जीव द्यायची म्हणते. तिथे गेली का 4-4 बायाला आवरत नाही म्हणते. तर जवळ गेली का माग पळती जातो. इथं आतूनच प्रेम असून तर तो अखेर कशा अज्ञानावर प्रेम. जी वस्तू जाणार आहे तुम्ही तिला किती तिथं लोणचं घालून ठेवणार नाही. किती दिवस ठेवलं तर याच्यात परिवर्तन होणार, ही जाणार आहे. पण जाणार काय हे समजलं पाहिजे. अरे ते जरी गेलं त्याची जी सूक्ष्म जे आहे तो आहेच ना, तो अमर आहे. तो मरणार नाही. तो कधी मरेल, तो बी मरतो पण कधी मरतो.
ज्या वेळेस सूक्ष्म देहाचं यथार्थ ज्ञान झालं की ध्यान योगामध्ये पहिलं या स्थूल देहाचं निरसन करावं लागतं. हा स्थूल देह आपला नाही असं ठाम झाल्याशिवाय सूक्ष्म देहात प्रवेश करायचा नाही. जर तुमचं ह्या देहावर आणि या देहाच्या संबंधाने असणाऱ्या संपूर्ण जगतावर जर प्रेम असेल तर तुम्ही कधीही सूक्ष्म देहामध्ये प्रवेश करू शकणार नाही. हे सिद्ध आहे. न म्हणा देह माझा आहेसा. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हटले अमर हा खरे की पहा खोटे. केव्हा? न म्हणा देह माझा आहेसा. ज्या वेळेस तुम्ही या देहाला, या नाशिवंत देहाला, या सडक्या पडक्या घाण घोण अति याला काचेचं जर त्वचेचं जर पांघरून जर घातलं नसतं ना तर याला पाहवलं सुद्धा नसतं. पाणी हा शरीर दुःखाचे काय आहे ते शरीर अति ना इतकं घाणे इतकं घाणे. मळमूत्राचा बाधा, याच्यात मल आणि मूत्र, मांस आणि मज्जा, म्हणजे मांस आहे, मज्जा आहे, हाडं आहे, सगळं जेवढे जेवढे घाण पदार्थ आहे ते याच्यामध्ये भरलेले आहे. पण याला काय केलं, हे त्वचेचं आवरण घातलं. इतकं घातलं का गोरं हे, गुंत हे, काळं हे, बिंद्र हे, ठेंड हे, चुचकं हे, सुंदर हे, भेसूर हे, अशा सगळ्या प्रकारचं ज्याच्या त्याच्या प्रारब्धयोगानं ज्याच्या त्याला कलर मिळाला आहे, ज्याच्या त्याच्या ठेवण परमेश्वरानं त्याला दिलेली आहे. मग कोणी गोरा असो, कोणी काळा असो, कोणी सुंदर असो, कोणी भेसूर असो, कोणी कसंही असो, प्रत्येकाच्या प्रारब्धप्रमाणे प्रत्येकाला त्या शरीराची उपलब्धता मिळालेली. पण वासनात्मक शरीर हे सगळ्यांचं सारखं आहे. जिलेबी तुम्हाला गोड लागल, मलाही गोड लागल. काश्मीरचं सौंदर्य तुम्हालाही गोड लागल, सुंदर पाहायला वाटत, मलाही सुंदर वाटत. हे कारण हे सगळ्यांचं सारखं आहे. आता याच्यात पाहून त्याचा आपल्याला किती अनुभव घ्यायचा आणि ह्या शरीराचा कसा ऱ्हास करायचा. स्थूल शरीरापासून भगवंत अर्जुना सांगतात की अर्जुना, अरे ज्या वेळेस आज 100 वर्षापूर्वी तू बी नव्हता, मी बी नव्हतो, आणि हे राजे लोक आहे ना हे बी नव्हते, आणखी 150 वर्षानं हे बी राहणार नाही, तू बी राहणार नाही आणि मी बी राहणार नाही. म्हणजे जे अगोदर बी नव्हते, मध्यंतरी बी नाहीये, शेवट बी नाहीये, मध्यंतरी दिसते, ते स्वप्नवत आहे. हे स्वप्न आहे. पण हे आणि जर कदाचित तुला असा एक अहमपणा झाला असेल का मी जर यांना मारलं तरच हे मरतील, नाही तर हे काय चिरंजीव राहणार आहे का? हे चिरंजीव राहणार नाही, हे मरणार म्हणजे मरणारच असं ठाम निश्चय आहे. हे यांना यांचा स्थूल देहाला सोडून यांना जावंच लागेल, हे त्रिकाला बाधित आहे. आणि परत जो या शरीराला सोडून अपना सत्ता के अभाव का ज्ञानी कभी किसी को नहीं होता, शरीरधारी सत्ता का सद्भाव अखंड रूप से रहता है. मी ज्ञानी आहे, मी या शरीरापासून वेगळा आहे असा भाव कधी आपल्याला वाटतो का? ह्या प्रत्येकाचा हा थर्मोमीटर जास्त नाही लावायचे, हे दुसऱ्याला नाही लावल्या जात. आपल्याला असं वाटतं का? इथं स्पष्ट सांगितले, अपनी सत्ता के अभाव का ज्ञानी कभी किसी को नहीं होने देता. आपली जी सत्ता आहे याचा ज्ञानी पुरुष जो आहे कधी अभाव होऊ देत नाही, कधीच नाही. आणि नंतर मग ज्यावेळेस हा तिन्ही देहाचा सूक्ष्म देहाचं सुद्धा निरसन करतो, तसं होतं की ह्या वासनात्मक शरीरानं मला इतकं दामटवलं की हा सगळं शरीराला दामटून थोडं कामच करून घेऊन राहिला.
याचा फायदा काहीच नाही ना. हो, नाना प्रकारचे. हो, एखाद्याने शिवी दिली ती कशाला लागली हो? शिवी दिली ती लागली कशाला शिवी? मनाला लागली तर मनाला केवढा घाव निघला, घाव झाला का? काही रक्त बिक्त निघलं का? ह्याचा एक अध्ययन आहे. हे वासनात्मक जे शरीर आहे ते शरीराला लागले. हा, आणि ते त्या शरीराला लागून त्यानं मनाला जाणून घेतलं. त्याने मनाला जाणून घेतलं. मनाला जाणून घेतलं. मनाला जाणून घेतल्यानं त्याने वासनात्मक शरीराला परत सांगितलं की तू आता डायरेक्ट ब्रेनला करंट साठ. कुठं? हा, बुद्धीला, म्हणजे ब्रेनला. हे जे ब्रेन आपलं जे मेंदू आहे ना, मेंदूला सांग. मेंदूला ऑर्डर दिली कशाला? काही वेळेस तोंडाला ऑर्डर देतो, काही वेळेस हाताला ऑर्डर देऊन टाकतो. तोंडाला त्यानं शिवाय त्यानं यानं 10-5 शिवाय देऊन टाकल्या. नाही जमलं त्यासाठी का नाही ऐकत का, यानं काय केलं का हाताला ऑर्डर देऊन टाकली आणि 2-4 नुसतं ठेवून दिलं. झालं काय? म्हणजे आता एक अति जरा क्लिष्ट आहे चक्कर याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक शब्द हा शरीराला न लागता सूक्ष्म देहाला लागतो. आणि सूक्ष्म देह, अंतःकरण आणि कारण शरीर याची जास्त सांगड आहे. आणि या सगळ्यांनी सांगड, या सगळ्याची पूर्तता करण्याकरता ह्या स्थूल शरीराला दामटी मिळतात. मग आता या स्थूल शरीरानं त्यांचं नौकर व्हायचं का त्यांच्यापासून अलिप्त व्हायचं? शरीर नौकर होतं. शरीर हे त्यांचं नौकर झालं. कोणाचं? स्थूल शरीर, कारण शरीर, मन, बुद्धी यांचं नौकर झालं. आणि मालक याच्यापेक्षा अजून वेगळाच. तो मालक फक्त बघतोय काय चाललं काय नाही. तो मालक म्हणजे साक्षी रूपानं ज्योत. ज्या शक्तीनं या सगळ्यांना ताकद पुरवणारी एक शक्ती आहे. क्लिष्ट आहे बरं का, थोडा जास्त खोल आहे. या सगळ्यांना ताकद पुरवणारी एक शक्ती आहे. कारण देहाला बी ताकद पुरवती, सूक्ष्म देहाला ताकद पुरवती आणि स्थूल देहाला ताकद पुरवती. अशी जी शक्ती आहे ती आहे शुद्ध साक्षीरूप परमात्मा, आत्मा. तो दिसत नाही, दिसणारी वस्तू नाही ती. कारण आपल्याला जी जन्मापासून तर मरेपर्यंत बाहेर पाहायचा प्रयत्न झाला आपला. आपण कधी अंतर्मुख झालोच नाही. ज्यावेळेस आपण अंतर्मुख होऊन पाहण्याचा प्रयत्न करू, अंतर्मुख कसं होता येईल? कारण ज्यावेळेस आपण या शरीराला सत्य म्हणून बसलेले, शरीरच हे सगळं म्हणून समजून बसलेलं आहे, बाकी ना आत्मा, ना आत्मस्वरूप, ना मन, ना बुद्धी, ना सूक्ष्म शरीर, काहीच नाही. सगळं हे शरीर. आणि सगळ्याला ह्या शरीराला सगळं समजत असल्या कारणामुळं आपण अंतर्मुख होण्याच्या दृष्टीत फंदात पडत नाही. आपला नेहमी बहिर्मुख राहतो, नेहमी बहिर्मुखी. कधी आपण डोळे झाकून अंतरामध्ये पाहण्याचं अवघड काम आहे. थोडंसं अंतरामध्ये झाकण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया आहे, हे तुम्ही कसा अवगत कराल? याला जसं मागे एकदा बोललो होतो की तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष द्या. ज्यावेळेस मन एकाग्र करत असेल, तुम्ही श्वास घेता कसा आणि सोडता कसा, त्यावेळेस याच्यावर खूप मी बी साधकावस्थेमध्ये गुरुजीला प्रश्न विचारायचं, या ईश्वर कसा आहे? ईश्वर कोणाला म्हणावं? राम ईश्वर, कृष्ण ईश्वर, शंकर ईश्वर, विष्णू ईश्वर,
ब्रह्मदेव ईश्वर, ओम ईश्वर, ओम अरिहंतानाम ईश्वर. ईश्वर ही काय भानगड आहे? याची सनातन धर्माची झाली. बौद्धांचा ईश्वर वेगळा आहे, इस्लामचा ईश्वर वेगळा आहे, जैनांचा ईश्वर वेगळा आहे, शिखांचा ईश्वर वेगळा आहे. असे ईश्वर किती आहे आणि कोणत्या ईश्वराला कशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर प्रसन्न होईल? काहीची पूजा पद्धती वेगळी आहे, काहीची पूजा पद्धती वेगळी आहे. काहीची त्या मूर्तीच्या पाठीमागाला घंटी घंटा पार काय आसन नसन. मूर्ती हे ईश्वराचं ईश्वर नाही आहे, ईश्वर त्याच्यामध्ये आहे हे निश्चित. कारण ज्यावेळेस आम्ही कणकण मी भगवान समजतो तर मग त्याच्यात नाही का? आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात तुमच्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. आणि असा दृष्टिकोन तयार होण्याकरता काय करावं लागतं? तर असं मी प्रश्न विचारला की या जेवढ्या बी साधन पद्धती आहे त्या परमेश्वराला पाहण्याच्या, त्या जगतनियता जो भगवान कोणी आहे त्याला पाहण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला कसं पाहिलं जाईल, कसं त्याची सेवा केल्या जाईल, कसं त्याला आपलंसं केलं जाईल आणि तो आपल्यामध्ये कसा आहे. ईश्वर सर्वभूताना मृत्यूशाजून तिष्ठति. ईश्वर सर्व भूतामध्ये आहे असं भगवान अर्जुनाला सांगतायत. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. नाही असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतीसी कामू विषयावरी. तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतीसी कामू विषयावरी. आपण भ्रांत झालेलो आहोत आणि जे विषय आहेत, विषय कोणते? या जगात किती विषय आहेत. जो खरा विषय आहे त्या विषयापासून आपण परावृत्त आहोत. कारण आपल्यावर ह्या मायेचा जो असा माया म्हणा, चाहे अविद्या म्हणा किंवा अज्ञान म्हणा, याचा इतका मोठा पगडा पडलेला आहे की आपण याच्यातून कधीही बाहेर निघत नाही. जोपर्यंत याच्यातून बाहेर निघत नाही तोपर्यंत काही खरंच नाही ना. ज्यावेळेस आपण बाहेर कमीत कमी बाहेर निघण्याच्या प्रयत्नाला तरी लागलं पाहिजे ना. ज्यावेळेस आपण एखाद्या रस्त्याला लागू त्यावेळेस आपण तिथपर्यंत पोहोचू. रस्त्यालाच लागलं नाही तर तुम्ही मुक्कामाला जाणार कसे? मार्गक्रमण करा, याच्याकरता साधक अवस्था आहे. साधक जो आहे, मुमुक्षू जो आहे, तो मुमुक्षू त्याला इच्छा आहे की नाही बा. तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची वरी किती मागे. माझं जे मरण आहे, माझं जे ह्या जन्माला मी जो आहे ह्या जन्माला भोग भोगण्याकरता नाही आलो. कारण बाकीच्या ज्या योनी आहेत, बाकीचे जे चरचराचर दिसतंय सगळं, हे सगळं भोग भोगण्याकरता आलेलं आहे. त्यांना काही करण्याची करण्याचं सामर्थ्य स्वतंत्र नाही. बैल स्वतंत्र आहे का? कुत्र स्वतंत्र आहे का? हत्ती स्वतंत्र आहे का? एखादा सर्प स्वतंत्र आहे का? कोण स्वतंत्र आहे? या जगामध्ये ना पशुपक्षी, ना वन्यजीव, ना वनस्पती, कोणीही स्वतंत्र नाही. कारण या मनुष्य प्राण्याला भगवंतानं ज्यावेळेस, मी पहिल्यांदा एक सांगितलं, भगवंतानं जो निर्माण केलं तर त्या याला सर्व गुण संपन्न केलं. नवे नवी जी परमेश्वराच्या ठिकाणी असणारी जी शक्ती आहे ना, जेवढी शक्ती, आता तुम्ही त्याचा किती प्राप्त करता, ती शक्ती किती प्राप्त करता त्याच्यावर अवलंबून आहे. जितकी ईश्वरामध्ये शक्ती आहे तितकी ह्या मानवामध्ये आहे. पण ती शक्ती त्याने हस्तगत केली पाहिजे. म्हणून आमच्या गुरुजींनी मी सांगितलं, जब पुरुष भक्तिमय हो जाता है, काय जब पुरुष भक्तिमय हो जाता है वो पुरुष पुरुष नहीं रहता,
पुरुष पुरुषोत्तम बन जाता है। म्हणजे पुरुष हा भगवान सुद्धा नर कुछ ऐसी करणी करे तो नर का नारायण हो जाए। मग आपण असं असताना का नारायण होण्याचा प्रयत्न करू नये? का आपण सोम्या गोम्या राम्या असंच का राहू? नारायण होण्याचा प्रयत्न करावा। पण हे प्रयत्न करण्याकरता ह्या माया जी आहे ना, माया आपल्याला इतकी मोहात पडती, आपल्या कशाचं तादात्म्य चिटकून देईल, न कळता सुद्धा चिटकून देईल। माया म्हणजे काय काय माया म्हणजे अज्ञान। उदाहरणार्थ एक सांगतो, तुम्ही एका स्त्रीशी लग्न केलं, तिच्याशी तादात्म्य, स्त्रीशी तुम्ही संबंध जोडला, झाला स्त्रीशी संबंध जोडला, पण त्या स्त्रीच्या नादानं किती आपत आले, सासरे आले, सासू आली, मेवणा आला, मेवणी आली, त्याच्या त्याची भाषा आला, भाषी आली, भाषीच्या परत सगळं गणगोत, पूर्ण गणगोत। एकाला आपलं स केलं तर त्याच्या पाठीमाग इतकी मोठी दिंडी आली, आणि एवढी मोठी दिंडी, त्या दिंडी बरोबर आपली आत्मीयता जोडली गेली। आपली आत्मीयता जोडल्या गेल्यामुळं बाहेरचं जे आपल्याला पाहिजे तिथं कुठं राहिलं का? ज्याच्या करता आपल्याला वेळ द्यायचा, ज्याच्या करता मोठी दिंडी झाली। नंतर ती दोघा वेळ मोठी होती, नंतर मोठी होती, त्यामुळे इतकी मोठी होती ना अख्खं काय सुधारण त्याला काही सुद्धा नाही। म्हणून याच्याकरिता माया माया, आता माया कशी निरसन करायची याच्याकरता सद्गुरूची आवश्यकता। पण सद्गुरू बी नुसता गुरु नको हो, असे हा दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, ज्याच्याजवळ गेल्यानंतर तुमच्या मनाला आत्यंतिक समाधान वाटेल तो सद्गुरू। तेच काय करायचं? नाही लोक इथं लोकांचा हा प्रश्न नाही। बाबांनी सांगितलं काल परवा कोणते महाराज जसे सद्गुरू आपण गेलो ना, तुम्ही नव्हते पाहिजे 2 दिवस, तर समजा ते सागर सांगितले, कोणते सांगितले त्या दिवशी एक पवित्र सागर महाराज नाही, सद्गुरू जे जे आनंद होतो त्याला पाहिजे ज्यांच्या जवळ आपण गेलो, ज्यांच्या संगतीत गेलो, ज्यांचं आपल्याला बोलणं आवडलं, ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला मनाला समाधान वाटलं, बरोबर का? असं उपकार काम नाही ते, देवगडचे म्हणजे असे ज्यांच्याकडे गेल्यानंतर आमचं कानाला समाधान लागेल, मनाला शांती लागेल, ते सद्गुरू। पण त्यांच्या ठिकाणी बी ते काय तुम्हाला ज्या वेळेस हे द्यायचं ठरलं तर देता वेळेस हे भांड योग्य आहे का? हो, कारण का बकरीचं दूध गाडग्यात काढता येईल, मेंढीचं दूध मोऱ्यात काढता येईल, गाईचं दूध बादलीत काढता येईल, म्हशीचं दूध बादलीत काढता येईल, आणि तसंच जर वाघरीचं दुधाला घेऊन तुम्ही जर्मलाचं भांड घेऊन गेला तर दूध काढलं तर धार मारली का तशीच खाली निघून गेली। सोन्याचं पात्र काढायचं, वाघरीचं दूध काढायचं असेल तर त्याला सोन्याचं पात्र पाहिजे, आणि सोन्याचं भांड घेण्याकरता तुम्ही तितके धनवान पाहिजे, तुम्ही तितके ताकदवान पाहिजे। वाघिणीला आकळायचं ठरलं तर उगा शेळीचं शेपूट गेला नाही, मी आता वाघिणी दूध काढून आणतो, कसं शक्य आहे? तुमच्या ठिकाणची ताकद, आता कोणती ताकद मला अजून पलाटे पाहिजे, गुरुची ताकद आहे ना सगळी। गुरु बाबा, गुरु मार्ग दाखवतात आणि त्याच्यावर चालायचं काम आपल्याला करावं लागतं। मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते मार्ग दाखवायचं काम त्यांचं आहे, पण चालायचं काम तुमचं आहे। तुम्हाला एकदमच म्हणले तुम्ही लगेच वरामृही घ्या, लगेच डोक्यावर ठेवून तुम्हाला सगळं प्रयत्न करा, मेहनत घ्या,
मेहनतीशिवाय जर मिळालं तर त्याचा विपर्यास होतो. जे आपण सहज म्हणतो ना, अरे हे सगळं वैभव मी माझ्या कष्टानं कमवलंय, तुम्ही आयत्या पिठावर गावडताय. तर मेहनतीनं कमवलेलं त्याच्याबद्दल त्याला आस्था राहते. आयतं मिळालं, आजचा महाभारताचा विषय, देवव्रत म्हणजे भीष्माला वाटत होतं की हे माझं राज्य आहे, शेवटचा कौरव मी आहे, मी हे माझ्या वडिलांना अगदी जमून जुमून ठेवलेलं आहे. शंतनूनं आणि पांडूनं याचा विस्तार केलेला आहे. आयत्या जागेवर कोण बसला? धृतराष्ट्र बसला. आणि त्याच पोरग आयत्या पिठोऱ्या गावण्याकरता मिळालं. हे त्याच्या डोक्यात खटका बसला की हे सगळं माझं आहे. आणि खरा मालक जो आहे ह्या संपूर्ण त्या इस्टेटीचा तो होता भीष्म. खरा मालक असताना सुद्धा त्याच्या तोंडाला कुलूप टाकलं. बोलताच येत नाही, काय बोलावं. तर त्याने बोलायला पाहिजे होतं, पण एखाद्या वस्तूवर निष्ठा ठेवली, तो निष्ठा ज्याच्यावर ठेवली त्याने ते निर्णय घ्यायचे असते. निर्णय त्याच्या तोंडून यायचे असते, पण त्याच्या तोंडून ते निर्णय येत नाही. निर्णय सगळे निर्णय हे धृतराष्ट्राच्या तोंडातून निघायला पाहिजे होते. त्याला समजून सांगितलं तर तो बोलतच नव्हता, ते गप्प राहून येत. आणि म्हणजेच याचा अर्थ असा की आयत्या पिठावर रेखा ओढणारं ते सोपं काम आहे, पण स्वतः मेहनत करून कमवणं हे अत्यंत दुर्मिळ असं काम आहे. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपण कष्ट करू. प्रत्येकानं परमार्थ केला पाहिजे, प्रत्येकानं ईश्वरचं भजन केलं पाहिजे. आणि एकच लोकांचं लागून आज लवकरच चालू नाही. श्लोकावरच आहे ना. नाही हो ना, हो. लई हिंडलो बाहेर आज. एका रोज राहतात कोणत्या दिवशी. 17 तारखेला लॉकडाऊन का तिथं जीव राहिली. शरीराने शरीरावर आणते सगळं. मनात मग आता- शरीराचं साधन करून द्याला ना बाबा. अंगठी करून आणते ना, आपल्याला सांगते अंगठी घालते लोक. मन शरीर कसे सांगितले त्याच्या आधी झाले पुढे जावं लागेल ना आपल्याला. शरीरालाच बसून नाही चालत. आता जाऊ ना, थोडं थांबा ना. मी आज नाही गेलो बाबा, जागेवरच आहे आपण. किती ट्रेन आला? आला का काही? पूर्ण टाइम झाला आज. पण म्हणला बा म्हणून आम्ही मी सांगू राहिलो. शरीर मन कुठून झालं ना, ते 2 शरीर समजले आता. ते त्याला काढून द्या पुढं. आता त्याला लय झाले त्यांचे लाड. आता 14वे श्लोक में बाबा क्षणभंगूर काय आहे? हे जे जगत आहे ना, हे अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. आणि क्षणभंगूर असल्या कारणामुळं हे तर नष्ट होणार आहे, याचा नायनाट होणार आहे. तुम्ही तरी म्हणले नाही आम्ही ठेवतो तसं राहणार नाही, हे नाशणार आहे. आणि मग याचा संयोग होते, इसे वियोग होणार सुरू हो जाता है. याचा संयोग बी होतो आणि याचा वियोग बी होतो. ज्या वेळेस तुम्ही या शरीराला सोडून देताल त्यावेळेस या शरीराचा असणारं जे सूक्ष्मदेह आहे, जे कारणदेह आहे, जर ह्या शरीरानं तिन्ही देहाचा जर नाश याच जन्मात जर केला, याचं यथार्थ ज्ञान समजून घेतलं, कशाचं? स्थूल शरीराचं, सूक्ष्म शरीराचं आणि कारण शरीराचं, याचं तिन्हीचं जर ज्ञान समजून घेतलं की हे काही कामाचे नाहीत, आपलं याच्यापेक्षा वेगळं आहे, याच्यापेक्षा जर वेगळं झालं तर तुम्ही मुक्त व्हा. या शरीराचं आपला काहीही संबंध नाही. म्हणून असा आनंददायी जो आनंद स्वरूप, आता आनंद स्वरूप कसा, हे आनंद स्वरूप किती 5 मिनिट राहिले. आनंद स्वरूप असं आहे, जिलेबी खाल्ली आनंद वाटला, मुलाचं लग्न केलं आनंद वाटला, एखादं संगीत ऐकलं तर संगीताचा आनंद नाही. तो आनंद हा बाहेरून नसतो येत. पण लक्ष द्या, आनंद हा बाहेरून नाही येत, आनंद हा अंतरातून आनंद येतो. तुम्ही बाहेरच्या आनंद, जो बाहेरून जर आनंद आला, तुम्हाला ज्याच्यापासून आनंद वाटला त्याच्यापासून आम्हाला दुःख वाटलं.
मला त्याच्यापेक्षा तिटकारा येईल. एखाद्याला दारू पिण्यात आनंद वाटतो, मस्त दिवस आहे, चलो मारेंगे पार्टी आज म्हणजे चेस, म्हणजे आनंद वाटतो, त्याच्यामध्ये आनंद वाटतो. तुम्हाला आनंद वाटला, आम्हाला नाही वाटला. म्हणून आनंदाचा जी व्याख्या आहे ही एका वस्तूपासून सगळ्याला आनंद मिळत नसतो. आनंद हा जो आहे, आनंद हा आपल्या शरीरामधील एक अशी आनंदाची उर्मी आहे, ज्या आनंदाच्या उर्मीनं इतका तो नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, हा आनंद तेवढ्या पुरता आहे. पण जो नित्यानंद आहे तो नित्यानंद मग त्याला काय आनंद. म्हणून आपण भगवंताला विनंती करूया की भगवंता या स्थूल शरीर आमचे याचं निरसन होऊ दे, स्थूल शरीराचं निरसन होऊ दे. वासनात्मक शरीर आमचं पर जळून जाऊ दे. आमच्या वासना काय झाल्या पाहिजे, जळायला पाहिजे. अपपर भाव जो आहे ना हा जळायला पाहिजे. हा माझा आणि तो तुझा हा अपपर भाव आहे. हे माझं आहे ते तुमचं आहे हा अपपर भाव आहे. याचं जळून गेलं पाहिजे. आणि याचं जळून गेल्यानंतर जे महाकारण जे शरीर आहे त्याचा सुद्धा लय झाला पाहिजे. लय नाश नाही पावते. हे नाश हे फक्त हे शरीर नाश पावणार आहे आणि ह्याचा लय झाला पाहिजे. याचा लय अंतःकरणात विलीन होऊन त्या महाकारण देहामध्ये याचा लय झाल्यानंतर कसा लय व्हायचा, ज्याप्रमाणे गंगेचं पाणी उचललं, गंगेचं पाणी आपण कशात उचललं, एका तांब्यात घेतलेलं आहे आणि तांब्यात घेऊन ते पाणी गंगेला सोडलं. गंगेला सोडल्यानंतर ते काही वेगळा रंग घेऊन असं बाजूला वाहत नाही. काय करतं मग ते पाण्यात पाणी मिक्स होतं. तसंच आपलं हे अंतःकरण साक्षी रूपी जे आहे ते मोठ्या महासमुद्राला महाकाशाला मिळालं पाहिजे. जो साक्षी रूप परमात्मा आत्मा आहे त्याच्यामध्ये तो विलीन झालं पाहिजे. हे जेवढं आहे हे विचाराचे ठेवण आहे. हे करायचं नसतं काही, करणं वेगळं आणि विचाराची ठेवण मांडणं हे काही याचं हे जगाला दाखवता येत नाही. मी अशा वृत्तीपर्यंत पोहोचलो हे जगालाही दाखवते. हे त्याच्या अंतःकरण ठेवण्याची अंतःकरणाची ठेवणी आणि त्याचे त्या अंतःकरण समाधानी. आणि असं जर झालं तर त्याच्या काय आनंदाला पाहिजे. म्हणून नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुढे ते क्षण. म्हणून या देहातून या तिन्ही देहाचा नाश करून तिन्ही अवस्थेचा नाश करून आपण त्या सच्चिदानंद स्वरूपाच्या परमात्म्याकडे विलीन व्हायला पाहिजे. आणि असं विलीन झालं तर आपण या संसारातून मुक्त होतो. असं कोण सांगतायत, अर्जुन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. पण बाबा रे त्या देहावर तू राहू नको, देहाचा भरोसा धरू नको. याचं काही जाणार येणार आहे याची काही चिंता करायची नाही. म्हणून आज ना सुतो विद्यते भाऊ ना भावो विद्यते स्वतः उभयरूपी दृष्टांत तत्व विदर्शवी. आता ना सुतो विद्यते भाव काय आहे, आता विद्येचा जो भाव आहे, ज्ञानाचा जो भाव आहे, अज्ञानाचा जो भाव आहे, याच्यावर आपण आता कर्मधर्म संयोगानं आलेलंच आहे योग. तर याच्यावर आपण विश्लेषण करू. तुमच्या काही शंका असेल तर कधीही विचारल्याशिवाय राहू नका. कारण शंका असल्यानंतर माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरूच्या जेवढी काही देणगी दिलेली असेल तेवढ्याप्रमाणे अल्पमतीप्रमाणे शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेल. कारण आपण समाज नाही, एक परिवारामधलं हे भगवद्गीता आहे, चरित्र नाही, इथं मनोरंजन नाही, इथं आपल्या उद्धाराचं हे साधन आहे. तुमच्या बी आहे आणि माझ्या बी आहे. तुम्हाला सांगायचं मला थोडंसं जरा व्यवस्थित पाहावं लागतं. कारण जाणून घ्यायचं वेगळं. आनंदी राहण्यासाठी फक्त मग आपलं काहीच नाही समजायचं. काय आपलं पहिलंही नव्हतं, आता बी नंतर बी राहणार नाही. आता दिसतं ते स्वप्नवत समजायचं. प्रवास चालू आहे, प्रवास चालू आहे, पिक्चर चालू आहे, गाडीत बसली. हा पडद्यावर जे दिसतं ते चालू आहे. जे गुंडळलं ते गुंडळलं,
जे येईन ते नंतर ते येईल तसं येईल. पिशी घेऊन आता एक गाडी चालू आहे, गाडी चालू पुढे त्यामुळे उतरायचं सकाळी 1-2 घंटे कम त्रास देते मग काय झालं? शरीराला. शरीराला जायचं मग का मग याला रोज कारण काही जाणं. शरीराच्या सान्निध्यामध्ये हा. याची शुद्धी ते कसं आपलं जाणारच आहे ना. मग काहून त्याला एवढं मालिश नाही ते करावंच लागत. आता काय आम्हाला त्याची शंका येते. काय 2-2 घंटे त्याला काहून बेजार करतात. ती शरीराची गोष्ट वेगळी. त्याला एक 2 शरीर आहेच ना ते आपल्या. नाही, पण आपलं हो तुम्हाला विषय बरं का, शरीराची नाही. आता तुम्ही जे प्रश्न केलं जर्जर शरीराकून काय होणार? त्याच्याकडून काम करून घेतलं जर्जर शरीराकून काही होणार नाही. त्याला त्याच्याकडून सीताराम जी सीताराम जी सीताराम जी कहिए जाहे विधि राखे राम ताहे विधि रहिए. सीताराम जी सीताराम जी सीताराम जी कहिए जाहे विधि राखे राम ताहे विधि रहिए. मुख में राम नाम राम सेवा हाथ में, मुख में राम नाम राम सेवा हाथ में. तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में, भगवान तेरे साथ में. विधि का विधान जान हानि लाभ सही. जहे विधि राखे राम ताहे विधि रही. सीताराम जी सीताराम जी सीताराम जी कहिए जहे विधि राखे राम ताहे विधि रही. किया अभिमान तो क्या किया अभिमान तो मान नहीं पावेगा. होगा प्यारे वही जो श्री राम जी को भावेगा. होगा प्यारे वही जो श्री राम जी को भावेगा. फल आशा त्याग प्यारे शुभ काम करते रहिए. जहे विधि राखे राम ताहे विधि रहिए. सीताराम जी सीताराम जी सीताराम जी कहिए जाहे विधि राखे राम ताहे विधि रहिए. जिंदगी के डोर सौंप हाथ दीनानाथ के. जिंदगी की डोर सौंप हाथ दीनानाथ के. महल में राखे चाहे झोपड़ी में वास दे. धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए. जहे विधि राखे राम तहे विधि रहिए. सीताराम जी सीताराम जी सीताराम जी कहिए जहे विधि राखे राम तहे विधि रहिए. आशा एक राम जी से आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे. नाता एक राम जी से दूजा नाता तोड़ दे. आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे. नाता एक राम जी से दूजा नाता तोड़ दे. साधु संग राम रंग अंग अंग रंगिए. काम रस त्याग प्यारे राम रस पगिए. सीताराम जी सीताराम जी सीताराम जी कहिए जहे विधि राखे राम तहे विधि रहिए. श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे पूर्ण परमात्मा विश्व बने धर्मात्मा. सुखी रहे जीवात्मा पहचाने हमें आत्मा. ओम शांति शांति शांति.